5वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी नवोदयची परीक्षा, या परीक्षेबद्दल तुम्ही ऐकून असाल। म्हणजेच 5वीला जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केली तर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा जो काही 5वी नंतरचा म्हणजे 6वी ते 12वीचं तुमचं सर्व शिक्षण हे केंद्र शासन पुरवत असतं। त्याचबरोबर तुम्हाला राहण्याची सुविधा सुद्धा केंद्र शासन देत असतं। त्याचबरोबर तुमचा मेडिकलचा खर्च, प्रवासाचा खर्च, सर्व खर्च केंद्र शासन पुरवत असतं। आता ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाल्याला किंवा तुम्ही जर 5वी मध्ये असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शन पाहिजे की नेमकं परीक्षेची तयारी कशी करायची, कशा प्रकारे करायची। आता त्यासाठी आपण आपले जे काही माझी शाळा ऍप आहे, माझी शाळा नावाच्या ऍप वरती तुमची जी काही नवोदयची परीक्षा आहे, नवोदयच्या परीक्षेसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारची बॅच चालू केलेली आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्ही देतोय। म्हणजे तुमचे जे काही महत्त्वाचे विषय असतात, जे नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात, त्या परीक्षेची तयारी, त्या सर्व विषयाची तयारी आपण एकदम चांगल्या प्रकारे आपल्या बॅच मध्ये करून घेतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पूर्ण उन्हाळाभर ही बॅच अगदी मोफत असणारे, फुकट पाहता येणारे। आता तुम्हाला जर ही बॅच घ्यायची असेल किंवा ही बॅच फ्री मध्ये मोफत पाहायची असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये जे काही प्ले स्टोअर ऍप असतं, प्ले स्टोअर ऍप वरती तुम्हाला जायचंय। तिथे गेल्यानंतर आपलं माझी शाळा नावाचं ऍप सर्च करून तुम्हाला डाउनलोड करायचंय। ज्यावेळेस तुम्ही माझी शाळा हे ऍप डाउनलोड करणार, तिथे तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये आपली नवोदयची बॅच दिसेल। मग नवोदयची बॅच तुम्हाला पूर्णपणे पाहिजे, त्यामधले लेक्चर बघा, डेमो लेक्चर बघा। लेक्चर जर तुम्हाला अतिशय चांगले वाटले, परीक्षेला धरून म्हणजे परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात त्याच प्रकारे, त्याच म्हणजे मागील झालेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नाला अनुसरून आपण सर्व तयारी करून घेते। ओके, मग आपल्याला जायचंय आपल्या प्ले स्टोअर ऍप वरती। प्ले स्टोअर ऍप वरती गेल्यानंतर माझी शाळा ऍप मध्ये तुम्हाला ही बॅच भेटणार आहे। ती बॅच एकदा व्यवस्थित बघा, त्यातले लेक्चर व्यवस्थित बघा। जर तुम्हाला ती बॅच आवडली किंवा त्या बॅच मध्ये लेक्चर जर तुम्हाला वाटलं की हा गडा हे सर्व लेक्चर आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे, त्यावेळेसच तुम्ही ती बॅच घेऊ शकता। किंवा त्याचबरोबर ही जी बॅच आहे तुम्हाला 2 महिने अत्यंत फ्री, म्हणजे तुमचा उन्हाळा, पूर्ण उन्हाळाभर ही बॅच तुम्हाला अत्यंत फ्री पाहता येणार आहे। ओके, चला आता आपण कालच्या एका लेक्चर मध्ये नवोदय परीक्षेचा सिलेबस पाहत होतो। नवोदय परीक्षेचा सिलेबस पाहत होतो। 5 टॉपिक आपण पाहिले होते। म्हणजे आपला जो काही 3 विषय असतात, एक आपला असतो बुद्धिमत्ता, दुसरा असतो गणित आणि तिसरा असतो मराठी। आता बुद्धिमत्ताचे पहिले 10 बुद्धिमत्ताचे पूर्ण 10 टॉपिक असतात। 10 टॉपिक मधले 5 टॉपिक मी तुम्हाला कालच्या एका लेक्चर मध्ये सांगितले होते। ते पाहिलं नसेल तर सगळ्यात अगोदर ते लेक्चर बघून या, कारण खूप महत्त्वाचं लेक्चर आहे। त्या टॉपिक मधून 5 टॉपिक मधून आपल्याला जवळजवळ 20 ते 22 प्रश्न येणार आहे। बरोबर आहे, किती? 20 ते 22 प्रश्न येणार आहे। एक प्रश्न बरोबर आल्यानंतर तुम्हाला 1.25 मार्क भेटत असतो। आता आजच्या लेक्चर मध्ये आपण पुढचे जे काही 5 महत्त्वाचे टॉपिक आहे, जे तुम्हाला नवोदय परीक्षेला म्हणजेच तुमचा जो काही मॅट असतो, बुद्धिमत्ता चाचणीचा जो काही विषय असतो, त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क देणारे हे काही 10 टॉपिक आहेत। ते 10 टॉपिक आपण बघत होतो। नेमकं हे 10 टॉपिक मध्ये प्रश्न कशा प्रकारे येणार आहे, 10 टॉपिक आपल्याला समजून घ्यायचे। त्यातले 5 टॉपिक मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितले होते। आता त्या राहिलेले जे काही 5 टॉपिक आहे, महत्त्वाचे टॉपिक आहे, या 5 टॉपिक मधून आपल्याला जे काही 40 प्रश्न आता 40 प्रश्नांमधले 20 ते 22 प्रश्न सुद्धा या राहिलेल्या टॉपिक मधून आपल्याला येणार आहे। ओके, या 5 टॉपिक पर्यंत आपण आलो होतो समसंबंधापर्यंत। पुढचे जे 5 टॉपिक आहे ते आपण आजच्या लेक्चर मध्ये बघू। ओके, चला सुरू करूया 6वा टॉपिक आपला। आता 6वा टॉपिक काय? 6वा टॉपिक आपला भौमितिक रचना पूर्ण करा। काय? भौमितिक रचना पूर्ण करा। आता भूमिती म्हणजे काय रे? भौमितिक रचना म्हणजेच काय रे? ज्या काही आपल्या भूमितीमधल्या आकृत्या असतात, भूमितीमधल्या आकृत्या म्हणजे कसं, आपला त्रिकोण झाला, आपला सर्कल म्हणजेच काय रे? गोलांड भोपळा म्हणजेच काय, ज्याला आपण काय म्हणत असतो, वर्तुळ म्हणत असतो। आपला चौरस झाला, आपला चौकोन झाला, आपला त्रिकोण, ह्या ज्या काही भौमितिक रचना आहे, त्या भौमितिक रचनाला आपल्याला काय करायचंय? पूर्ण करायचंय। म्हणजे या टॉपिक मधले आपल्याला 3 ते 4 प्रश्न येणार आहेत। अत्यंत सोपे प्रश्न आहे। प्रश्न तुम्हाला दाखवून देतो, एकदा व्यवस्थित बघून घ्या। हे बघा, म्हणजे अशा प्रकारचे, आता तुम्हाला सांगितलं होतं मी, भोपळा, अंड म्हणजेच काय रे? आपलं जे काही सर्कल असतं, जे काही वर्तुळ असतं। आता ह्या प्रकरणामध्ये आपल्याला एक आकृती दिली जाणार आहे, पण ती आकृती कशी असणार आहे? अधुरी असणार आहे। कशी असणार आहे? अर्धवट असणार आहे। आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय? ती आकृती पूर्ण करायची। बघून घ्या प्रश्न कशा प्रकारे येत असतो। म्हणजे अशी आकृती दिलेली ना, अशा आकृतीला आपल्याला काय करायचंय? जोडायचंय आणि तिला पूर्ण करायचंय। काय करायचंय? अशा प्रकारे तिला पूर्ण करायचंय। म्हणजे अशी आकृती आपल्याला इकडे एक आकृती दिली असती आणि इकडे 4 आकृत्या दिल्या असत्या आणि आपल्याला एक आकृती शोधायची असती की ती आपण इथून उचलून ठेवल्यानंतर जर इथं ठेवली तर ही आकृती काय होईल? पूर्ण होईल। म्हणजेच भूमितीय जी आकृती आहे, भूमितीय आकृती म्हणजेच कोणती? आपलं वर्तुळ। मग हे वर्तुळ जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? इकडची एक आकृती उचलून कुठे ठेवावं लागेल? इथं। समजलं? मग बघून घ्या, याचं उत्तर कोणतं येणार बघा। आता याचं उत्तर येणार बी। म्हणजे ही आकृती जर आपण उचलून अशीच्या अशी इथं ठेवली तर काय होईल रे? ही आकृती पूर्ण होईल। म्हणजे तुमच्या गाडीचं चाक काय होणार? पूर्ण होणार। मग तुम्ही त्याला खेळायला न्या किंवा कुठेही न्या। चला पुढचा प्रकार।
आरशातील प्रतिमा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे. खूप प्रश्न येत असतात, जास्तीत जास्त प्रश्न येत असतात. जास्त अवघड नाही. आपल्या आरशावर आपला जो काही आवडता आरसा असतो, कोणाकोणाचा आवडता आहे, छकुलीचा आवडता असन, बंड्याचा आवडता असन, बरोबर आहे. आरशा समोर फक्त याच्यासाठी राहायचं नाही, मेकअप करायसाठी, फाउंडेशन लावासाठी, लिपस्टिक लावासाठी किंवा आपलं जेल लावासाठी, केस विचारासाठी, त्याच्यासाठी फक्त आरशा समोर जायचं नाही. तर आरसा आपल्याला मार्क सुद्धा देणार आहे. म्हणजे आपली जी काही नवोदय परीक्षा बाळाऊ, नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला हा आरसा जवळपास 5 ते 6 मार्क देणार आहे. किती सांगितलं मी? जवळपास 5 ते 6. म्हणजेच या आरशातील प्रतिमा या प्रकरणावरचे आपल्याला 5 ते 6 प्रश्न कशामध्ये विचारणार आहे? आपल्या नवोदयच्या परीक्षामध्ये विचारणार आहे. म्हणजेच कसं रे, इकडे तुम्हाला एक आकृती दिलेली जाणार आहे आणि इथं अशी एक लाईन राहणार आहे. ही लाईन म्हणजे दुसरं काहीच नाही. ही लाईन म्हणजे काय असतो? आरसा असतो. काय असतो? आरसा. म्हणजे त्यांचं काय म्हणणार आहे की इकडची आकृती आरशामध्ये कशी दिसेल, बरोबर आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आरशातली एक सोपीशी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इकडं जर तुम्हाला काहीतरी आकृती दिलेली अशा प्रकारची, तर ती आरशात कशी दिसत असती, ती आरशामध्ये कशी दिसत असते सांगतो. जशी आकृती इकडे असते तिला फक्त काय करायचं? पलटी द्यायची. पलटी कसं देतो आपण? म्हणजे अशी असली तर तिला फक्त अशी पलटी द्या. काय करा? अशी आकृती असली तर त्या आकृतीला आपल्याला काय करायचंय? अशी पलटी द्यायची. म्हणजेच काय रे, की आरशामधली जी आकृती अशी असती तर तिला पलटी दिल्यानंतर जशी आकृती होणार आहे ती तशी कशामध्ये दिसत असते? आरशामध्ये दिसत असते. म्हणजेच इकडे जर तुम्ही असं केलं तर याचं उत्तर काय येणार आहे रे? याचं उत्तर बघा, आता तुम्हाला दाखवतो. अशी आकृती आहे म्हणजे हा गोल कुठं जाईल? पुरीकडे जाईल. म्हणजे तो गोल इथं असणार आहे आणि सेम बाकीचं सगळं कसं असणार आहे? सेम असणार आहे. म्हणजेच काय, आकृतीला फक्त आपण अशी पलटी दिली, मग आरशातली आकृती समजली. मग आपल्या घरामध्ये आरसा असतो, आता प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, खूप महत्वाचा आहे, आपला मित्रच आहे, बरोबर आहे. आरशा समोर जायचं, आरशा समोर आकृत्या तयार करायच्या. एखाद्या पेज वरती आकृत्या घ्यायच्या, आकृत्या अशा दाखवायच्या, आरशाला बघायचं. किंवा एखादा आकडा लिहायचा, नंबर लिहायचा, 2 लिहा, 3 लिहा, 5 लिहा, त्याच्या समोर दाखवा. ओके. पण आपल्या नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला आकडे वगैरे विचारणार नाही, फक्त काय विचारणार आहे? आकृत्या. आता बघून घ्या. आता इथे एक आकृती दिलेली, इकडे 4 आकृत्या दिलेल्या आहे. म्हणजेच काय, या आकृतीची आरशातील आकृती कशी दिसेल ते आपल्याला विचारलेले. मी सांगितलं होतं याचा अर्थ दुसरा काही नाही, याला आरसा म्हणायचं. काय म्हणायचं? आरसा म्हणायचं. हा काय आपला? हा आरसा आहे आपला. काय? आरसा. म्हणजेच काय रे, ही जी आकृती आहे ही आकृती आरशामध्ये कशी दिसणार, कशी रिफ्लेक्ट होणार. आता बघा, इथं जी आकृती दिलेली आहे, बरोबर आहे. मी काय सांगितलं तुम्हाला? ही आकृती आरशामध्ये कशी दिसत असली तिला फक्त आपल्याला काय करायचं असतं? पलटी द्यायची असती. काय करायचं असतं? पलटी द्यायची असती. आता हा जो गोल आहे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजेच काय रे, की अशी पलटी दिल्यानंतर हा बाण कुठे जाणार आहे? हा बाण इकडे जाणार आहे, बरोबर आहे, या साईडला. मग बघा, बाण इथं पण या साईडला, इथं पण या साईडला. आता निग्लेक्ट मेथड न जायचं. याला म्हणा तू घरी जाय, याला म्हणा तू घरी जाय, बरोबर आहे. आता हा एक ऑप्शन उरला, हा एक ऑप्शन उरला, बरोबर आहे. इकडं असं आहे, इकडं असं आहे, इकडं असं आहे, इकडं असं, हे सुद्धा बरोबर आहे, बरोबर आहे. आता मी काय सांगितलं? हा जो गोल आहे तो असं पलटी दिल्यानंतर काय होणार आहे? हा गोल इकडे जाणार आहे, बाण इकडे येणार आहे. मग बघा, गोल इकडे आहे म्हणजे हे काय असणार आहे आपलं? हे असणार आहे आपलं आरशातील आकृतीचं उत्तर. आता हे का बरं नाही? कारण हा जो गोल आहे तो तिथलच्या तिथंच आहे, त्याच जागेवरती. पण आपल्याला याला पलटी देणं आहे. पलटी दिल्यानंतर बाण इकडून येईल आणि हा जो काही गोल आहे तो कुठं जाणार आहे बाळा? पलीकडे जाणार आहे. समजलं? चला पुढचा टॉपिक बघा. पुढच्या टॉपिक मध्ये घडी घाला व उलगडा. म्हणजेच काय, आपल्याला एक प्रोसेस दिलेली असती, प्रश्न दाखवून देतो, अशी प्रोसेस आहे, बरोबर आहे. म्हणजे काय केलं असतं? या कागदाची घडी घालायची असती. एक कागद घ्यायचा, कागद घातल्यानंतर त्याची घडी करायची, अशी करायची, मग अशी करायची, मग त्याचबरोबर अशी करायची. शेवटी सांगत ती घडी उलगडा. उलगडल्यानंतर ती आकृती कशी दिसन बघा. आता ही अशी होती, तिला असं फोल्ड केलं, असं फोल्ड केल्यानंतर परत असं केलं, मग ती उघडल्यानंतर कसं दिसणार आहे? लगेच इथं दिसतंय बघा. अशा प्रकारचा जो काही आकार जिथं दिसतो ते आपलं उत्तर असणार आहे. असा आकार इथं आहे का रे? नाही. असा आकार इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. पण आपल्याला दिसतंय तसा आकार कुठे? पर्याय क्रमांक सी मध्ये तशा प्रकारचा आकार आहे. म्हणजे ते काय असणार? आपलं उत्तर असणार. चला पुढे जाऊया. 9, अवकाश कल्पना. अवकाश कल्पना तुकडे जोडणं म्हणजे काय रे? आपल्याला एखादी जी आकृती असती त्या आकृतीचे 4-5 तुकडे असतात. काय तुकडे? म्हणजे प्रश्न बघून घ्या. म्हणजेच काय, असे आपल्याला एका आकृतीचे तुकडे दिलेले असतात आणि त्या तुकड्याला काय करायचं असतं? आपल्याला जोडायचं असतं फक्त. बघा, आता इथं हा तुकडा आहे, हा इथं दिसतोय तुम्हाला, दिसतोय. त्याचबरोबर 1, 2, 3, 4 हे जे 4 तुकडे, या 4 तुकड्याला काय करायचं? जोडायचं. म्हणजे सगळ्या आकृतीला जोडल्यानंतर आकृती कशी तयार होईल? आपली पहिलीच आकृती तयार होईल. म्हणजे पहिली आकृती काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे. दुसरी आकृती तयार होऊ शकते का? नाही, कारण त्याच्यामध्ये अशी रेष का नाही, इथं होणार नाही, ही बी होणार नाही. म्हणजे अशी रेष पाहिजे होती. असा जो काही खंबा आहे तो खंबा पाहिजे होता, पण तो खंबा दिलेला आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार हे. आता शेवटचं जे काही आपला टॉपिक आहे तोच म्हणजे 10 नंबरचा टॉपिक,
लपलेली आकृती शोधणं. एक आकृती इकडे दिलेली असते, प्रश्न दाखवून देतो, बघून घ्या. हे बघा, म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्याला प्रश्न आकृती दिलेली असणार, इकडे 4 आकृत्या दिलेल्या असणार आणि विचारलेलं असणार की ही आकृती बाबा कुठं लपून बसलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला खेळायचं आता लपंडा. आपण कसा लपंडा खेळत असतो, हे आपल्याला आपल्या मित्राला शोधणे. इथं आपल्याला कोणाला शोधणे, या आकृतीला शोधणे. मग शोधा, इथं आहे का रे आकृती? नाही. पूर्ण आकृती जशीच तशी इकडे पाहिजे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. पण जर बाळाव तुम्ही इथं व्यवस्थित पाहिलं तर ती आकृती तुम्हाला इथं दिसन. हे बघा, दिसती का? म्हणजे दिसली. म्हणजे हे झाले आपले 10 टॉपिक. आपलं उत्तर काय असणार याचं? डी. म्हणजे ह्या 10 टॉपिक वरती तुम्हाला काय विचारणार आहे बाळाव? या 10 टॉपिक वरती तुम्हाला 50, म्हणजे तुमचे जे काही 40 प्रश्न आहे 50 मार्कासाठी विचारला जाणारा बुद्धिमत्ता विषय. फक्त एवढेच 10 टॉपिक तुम्हाला एकदम मन लावून करणे, चांगल्या प्रकारे करणे. पहिला जो व्हिडिओ बनवलेला, पहिले जे लेक्चर बनवलेले ते 5 टॉपिक वरती 20 ते 22 प्रश्न देणार आहे तुम्हाला. त्याचबरोबर आपण आजचे हे जे काही फास्ट मध्ये आपण टॉपिक घेतले, फक्त आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा होता. आणि आपल्या बॅच मध्ये, आपलं माझी शाळा या ऍप मध्ये आपण सर्व जे काही टॉपिक आहे ते लगेच शिकवायला सुरू केलेली आहे. प्रश्नाचा सराव आपण त्याच्यामध्ये घेतोय. आणि त्याचबरोबर बॅच मध्ये तुम्हाला माझी शाळा ऍप मध्ये जाऊन बघा, तिथं तुम्हाला नवोदय परीक्षेचा सर्व जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो एकदम चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये काय केलेला आहे, आपण एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला सिलेबस समजून सांगितलेला आहे. काय करायचं, आपण तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण एक बॅच चालू केली आहे. खूप चांगली बॅच आहे, खूप चांगल्या प्रकारची बॅच आहे. तुम्ही एकदा माझी शाळा ऍप डाउनलोड करून बघा. त्या ऍप मध्ये आता तुम्हाला ती बॅच एकदम फ्री मध्ये दिसणार आहे. अजून पुढे इथून जे काही तुमचे उन्हाळ्याचे दिवस आहे, म्हणजे इथून 2 महिने तुम्हाला ती बॅच अत्यंत मोफत दिसणार आहे, फ्री दिसणार आहे. एकदा हे ऍप डाउनलोड करून बघा. डाउनलोड केल्यानंतर बॅच बघा. बॅच चांगली वाटली त्यावेळेस तुम्ही ती बॅच घेऊ शकता. चांगली नाही वाटली घेऊ नका. त्याच्यातले लेक्चर बघा कशा प्रकारे होते, आपल्या परीक्षेला ती कामा येण्यासारखी आहे का बॅच, ते एकदा बघा. ओके. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही मित्र असतात, जिगरी जान वगैरे, त्यांना शेअर करायला विसरू नका. त्यांना सुद्धा सांगा, कारण ते सुद्धा आपले भाऊ असतात, आपल्या बहिणी असतात. ते सुद्धा आपल्या बरोबर पुढे गेले पाहिजे. आणि त्याचबरोबर त्याचं सिलेक्शन कुठे झालं पाहिजे, नवोदयच्या शाळेमध्ये झालं पाहिजे. ओके. थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. दोन्ही लेक्चर व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला सिलेबस कळून जाईल परीक्षेचा काय, आणि तुमची तयारी एका योग्य दिशेने होईल आणि चांगल्या प्रकारे होईल. ओके. चला थांबूया. थँक्यू.